पालक पकोडा बनवण्यासाठी मी इथे 10-12 पालकाचे पानं घेतले, 1 मेजरिंग कप डाळीचे पीठ घेतले आहे, 1 टेबलस्पून ओवा, 1 टेबलस्पून बडीशोप व 1 टेबलस्पून धने। आता आपण ओवा, बडीशोप व धने मिक्सरमध्ये थोडे जाडसर दळून घेऊ। कटोरीमध्ये डाळीचं पीठ, आपण हे धने, जिरे व ओवा बारीक केलेले त्याची पावडर, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ। आता यामध्ये पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मळून घेऊ। आपल्याला पीठ थोडं पातळच करायचं आहे। पालकाला पातळ पिठाची कोटिंग लावून आपल्याला ते तळायचे आहे। इथे पीठ तयार आहे, याच्यामध्ये आपण चिमूटभर सोडा टाकून घेऊ। इथे आपलं तेल तापलं आहे, आता आपण काढून घेऊया भजी। आता इथे मी पान इथे बुडवलं, हे पान पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं, एकदम नॉर्मल पीठ या पानाला राहिलं पाहिजे। आता आपण टाकूया तेलामध्ये। ते मी गॅस वाढवून घेते। इथे आपले भजे तळले आहे। आता आपण हे व्यवस्थित याचं तेल निथळून घेऊ व काढून घेऊ। छान असे आपले भजे फुगले आहे, आता आपण हे काढून घेऊ। आपण बघू शकता इथे मस्त आपले हे कुरकुरीत भजे तयार झाले आहेत।